पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफाईड करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सध्या सेल्फ सर्टिफाईड सुरू असून नेमक्या जाहिराती केव्हा येतील व त्यात रिक्त जागा किती, जिल्हा परिषदच्या रिक्त जागा किती येतील, तसेच शिक्षक बदल्या ह्या जूनपूर्वीच. बघूया आजची ही बातमी सविस्तररित्या. बघा मित्रांनो, आजची बातमी ही सकाळ वृत्तपत्राच्या सौजन्याने. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या स्थितीत 15,158 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांमधील 80% प्रमाणे सुमारे 8,000 शिक्षकांच्या भरतीचे नियोजन केलेले आहे. महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल आणि त्यानंतर फेब्रुवारी-मार्चपासून शिक्षक भरती सुरुवात होणार आहे. सध्या 2025-26 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल. दरम्यान नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, नाना पटोले, बळवंत वानखेडे यांच्यासह अन्य आमदारांनी जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. त्यासाठी त्यांनी शिक्षकांच्या रिक्त पदांवर बोट ठेवत शिक्षक भरतीची मागणी देखील केली. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे नियोजन केले असून जिल्हानिहाय रिक्त पदांची यादी संकलित केली आहे. आता TET परीक्षेचा निकाल देखील लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून रिक्त राहिलेल्या जागांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर मागून घेतल्या जातील. त्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलवरून राबविली जाईल, असे शिक्षण संचालक कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सध्या जिल्हा परिषद शाळांची स्थिती काय? एकूण शाळा आहेत 63,000, एकूण शिक्षक आहेत 1,98,000, त्यात रिक्त पदे आहेत 15,158 आणि रिक्त भरतीचे नियोजन म्हणजे जवळपास 8,000 रिक्त शिक्षकांची जागा भरल्या जातील. मग आता शिक्षक बदल्या या जूनपूर्वीच. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या ग्रामविकास विभागामार्फत दरवर्षी केल्या जातात. दरवर्षी साधारणतः 65,000 ते 70,000 शिक्षकांच्या बदल्या होत्यात. पण सध्या बदली प्रक्रिया जून ते ऑक्टोबरपर्यंत चालते. त्यामुळे शिक्षकांना अर्ध्यातूनच शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये जावे लागते. अशावेळी त्या शाळेच्या गुणवत्तेवर, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर आता शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया ही एप्रिल ते जून या 3 महिन्यातच राबवली जाणार आहे. आजची ही अशी सविस्तर बातमी. धन्यवाद मित्रांनो.